जे या दरम्यानच्या कालावधीमध्ये जे कर्ज घेतलेले त्यांना सर्व शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे, परंतु लाभ न मिळण्यासाठी जे इन्कम टॅक्स भरतात किंवा जे कर्मचारी आहेत ज्यांचं मासिक जोडधंदा आहे शेती. जोडधंदा आहे, म्हणजे जोडधंदा आहे किंवा इन्कम टॅक्स भरतात किंवा जे पगारदार कर्मचारी अधिकारी आहेत ज्यांचं मासिक जो पगार आहे तो 25,000पेक्षा जास्त आहे, असे सर्व ह्याच्यामधून वंचित झालेले आहेत. लोकप्रतिनिधी असतील, मंत्री आहेत, आमदार आहेत किंवा सहकारी संस्थांचे जे चेअरमन आहेत, पदाधिकारी आहेत आणि जे आपले जे सार्वजनिक उपक्रम जे असतात, उदाहरणार्थ ST महामंडळ आहे किंवा इतर MIDC आहे, त्यांचे जे कर्मचारी आहेत त्यांना त्याच्यातून वगळलेलं आहे. नाही, यामध्ये साधारणतः बँकांनी हे जे कर्ज या जो हे जो कालावधी ठरवलेला आहे त्या कालावधीमध्ये जे पात्र शेतकरी आहेत तर त्याचं जी पूर्ण जी माहिती आहे ते शासनाने एक पोर्टल तयार केलेलं आहे. पोर्टलवर त्या बँकांनी माहिती भरायची आहे. जसं सहकारी संस्थांच्या बाबतची जी माहिती असेल तर त्यांच्या शेतकऱ्याची ही जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत माहिती भरली जाते आणि इतर जे नॅशनलाइज बँका असतील किंवा कमर्शियल बँका असतील त्यांनी जे पीक कर्ज दिलेलं आहे तर त्यांच्या जे स्टेट लेवल, त्यांच्या रिजनल लेवलला, स्टेट लेवलला जे त्यांचं हे आहेत बँक आहेत त्यांनी त्यांच्या लेवलला त्या पोर्टलवर याबाबतची माहिती भरायची आहे. याबाबत काय बँकांनी फक्त त्यामध्ये माहिती त्या दरम्यानच्या कालावधीमध्ये उचल केलेली असेल, थकीत असतील किंवा त्या दरम्यान ते कर्ज भरणा केलेलं नसेल त्याबाबतची माहिती त्यांनी अपलोड करायची आहे, म्हणजे भरायची आहे पोर्टलवर. आणि ह्याच्यानंतर ही पूर्ण माहिती भरल्यानंतर त्याच्यामध्ये जे अपात्र आहेत त्याबाबतची माहिती त्यामध्ये पोर्टलवर शासनामार्फत किंवा सरकारमार्फत भरली जाते. तिथं ह्याच्यामध्ये त्या पोर्टलवर त्याचं प्रोसेसिंग केली जाईल. प्रोसेसिंग करून नंतर जे पात्र शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांची यादी प्रसिद्ध करून तसं आपण गाव पातळीवर किंवा गाव पातळीवर त्यांची यादी वाचून त्या पात्र शेतकरी याच्यातून वंचित राहणार नाही आणि म्हणजे पात्र शेतकऱ्यांना कसा याचा लाभ मिळेल यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.